नमस्कार, मी साक्षी। आज आपण बनवणार कोबीच्या वड्या। त्यासाठी आपण साहित्य बघूया। कोबी, चणा डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, किंचितशी साखर, लिंबू नसेल तर आमचूर पावडर पण चालते, मीठ आणि आपले मसाले, गरम मसाला, धणे जिरे पूड, हळद, लाल तिखट। वरची जरा पानं काढून टाकायची, धुवून घेतलेलं आहे। कोबी हा वडीसाठी चिरूनच घ्यायचा, किसून घ्यायचा नाही। वडीला टेक्स्चर चांगलं येतं। आपला कोबी कापून झालेला आहे। आता आपण त्यातच मीठ घालूया। पहिलं मीठ घालायचं, मग कोबीला पाणी सुटतं आपल्याला हवं तसं। यातच आपले मसाले टाकायचे। हिंग, गरम मसाला, धणे जिरे पूड, हळद आणि लाल तिखट। आपल्याला जसं तिखट हवंय त्याप्रमाणे आपण त्यात घालायचं। तुम्हाला जितकं तिखट हवं तसं। साधारण 2 चमचे झालेलं आहे। लिंबू पिळायचा। लिंबू नको असेल तर आमचूर पावडर घालू शकतो। थोडी साखर, सगळे मिक्स करून घ्यायचं। हे बघा, बऱ्यापैकी ह्याला पाणी सुटलेलं आहे कोबीच्या भाजीला। आता आपण त्यामध्ये हे बेसन घालणार आहोत, लागेल तसं। थोडं बेसन, थोडं तांदळाचं पीठ। आपण ह्या कोबीच्या वडीला आपण चण्याची डाळ भिजत घालून सुद्धा करू शकतो। जशी आपण कोथिंबीर वडी केली मागच्या व्हिडिओमध्ये, त्या प्रकारे पण करू शकतो। ती पण टेस्ट छान लागते। ह्याला पाणी लागत नाही, अगदी कमी प्रमाणात पाणी लागतं ह्याला। ह्याचंच पाणी सुटलेलं आहे, त्यामध्येच आपण हे पीठ भिजवतोय। हे असं झालेलं आहे। आता आपण ह्याला ग्रीस करून घेऊया। हे आपण थापून पण करू शकतो आणि वड्या पाडून घेऊ शकतो। आपले झाले। आता आपण स्टीम करायला ठेवूया। आपल्या वड्या झालेल्या आहेत। थंड झाल्या का आपण तळून घेऊ।
आता ही आपली वडी तयार झालेली. आता ही आपण कापून तळून घेऊया. त्याचे स्लाइस करूया. अशा प्रकारे आपल्या ह्या कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. या तुम्ही करून बघा, खाऊन बघा, टेस्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.